अशा पावसाळी वातावरणात सगळ्यांनाच चमचमीत अशा रेसिपी खाव्याशा वाटतात. म्हणूनच आज आपण 4 मस्त चमचमीत रेसिपीज बनवणार आहोत. बनवूया पहिली रेसिपी. तर इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे असे उभे चिरून घेतलेत. अगदी पातळ चिरून घ्यायचेत. हे आता एका बाउलमध्ये मी काढून घेते. यानंतर आता यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे. बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली. यानंतर किसलेलं आलं घालायचं आहे. अर्धा चमचा जिरं घातलं. बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. यानंतर यामध्ये चवीप्रमाणे लाल तिखट घातलं. चवीप्रमाणे मीठ घातलं. आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे. असा कांदा कुस्करून घ्यायचा म्हणजे कांद्याला छान पाणी सुटेल. आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला 5 मिनटं झाकून असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे म्हणजे याला छान असं भरपूर पाणी सुटेल. तर हे आता मी 5 मिनटासाठी झाकून ठेवते. तर इथे आता साधारण 5 मिनटं झालेत. आपण पाहूया. तर कांद्याला भरपूर पाणी सुटले. आता इथे मी अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलं आहे. तर यातलं थोडं थोडं घालत हे मिक्स करत जायचं आहे. इथे आपण बाइंडिंगसाठी तांदळाचं पीठ वापरतो आहे. तांदळाच्या पिठामुळे बाइंडिंगसुद्धा येईल. त्याचबरोबर आपली रेसिपी खूपच मस्त कुरकुरीत होईल. इथे आज आपण अजिबात बेसन वापरत नाही आहोत. तर उरलेलं पीठसुद्धा इथे मी घातलं आहे. मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये आता आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही आहे. तर पहा हे असं ओलसर झालं आहे. आता याला वड्याचा असा शेप द्यायचा आहे. हाताने असे याचे वडे तयार करून घेतलेत. इथे आता याचे असे वडे मी तयार करून घेतलेत. हे आता आपण फ्राय करूया. तर इथे मी गॅसवरती तेल गरम करून घेतलं आहे. गॅसची फ्लेम आता मंद करायची आहे आणि हे वडे तेलात सोडायचे आहेत. तेलात आता हे वडे कुरकुरीत होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊया. तांदळाच्या पिठामुळे हे वडे खूपच मस्त क्रिस्पी होतात. आतपर्यंत कुरकुरीत होतात आणि चवीला तर खूपच मस्त लागतात. तर या पावसाळी सीझनमध्ये तुम्ही एकदा तरी अशा पद्धतीचे हे वडे नक्की बनवून पहा. कमी साहित्यामध्ये होणारी मस्त अशी रेसिपी आहे आणि चवीला अप्रतिम आहे. तर हे मी टोमॅटो केचप बरोबर इथे सर्व केलेत. तुम्ही कोणत्याही चटणी बरोबर हे सर्व करू शकता. बाहेर पाऊस पडत असताना एकदा तरी ही माझी रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला नक्की आवडेल. तर ही होती आपली पहिली रेसिपी. आता बनवूया आपली दुसरी रेसिपी. इथे मी एक मोठी वाटी स्वीटकॉर्नचे दाणे घेतलेत. कच्चे आहेत. आता हे जाडसर वाटून घ्यायचे. तर मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये घालून हे मी जाडसर वाटून घेतलेत. आता यामध्ये भाज्या घालूया. तर इथे मी किसलेला गाजर घालते. यानंतर यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची घातली. बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. आता इथे मी बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली. यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची भरपूर. अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घातली. अर्धा चमचा जिरं घातलं. यानंतर अर्धा चमचा धने जिरे पूड घातली. चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. आता इथे मी चवीप्रमाणे मीठ घातलं. आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊया. हे सगळं हाताने मी छान एकजीव करून घेतलं आहे. आता यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे. ते 1 वाटी मी तांदळाचं पीठ घेतलं सुरुवातीला. हे सगळं घालायचं आहे आणि लागेल तसं आणखी घालू आपण. मिक्स करून घेऊया आधी हे. यामध्ये पाणी घालायचं नाही आहे. स्वीटकॉर्नमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं. त्याचबरोबर आपण यामध्ये भाज्यासुद्धा घातल्यात. तर त्यांनासुद्धा भरपूर प्रमाणामध्ये पाणी सुटतं. त्या पाण्यामध्येच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. तर इथे मी आणखी 1 वाटी तांदळाचं पीठ घातलं आणि हे सगळं छान एकजीव करून घेतलं. आता ह्याचे असे वडे तयार करून घ्यायचे आहेत. तर हे स्वीटकॉर्नचे वडे आज आपण बनवतो आहे. खूप मस्त लागतात चवीला. तर इथे पहा हे वड्याचा असा ह्याला शेप दिला. असेच वडे आता आपण तयार करून घेऊया. तर इथे मी पहा वडे
तयार करून घेतलेत. आता हे आपण फ्राय करूया. तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि हे वडे सोडायचे आहेत आणि हे आता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊया. तांदळाच्या पिठामुळे हे वडे छान अगदी क्रिस्पी होतात आणि चवीला हे वडे खूप मस्त लागतात. तर हे आता आपण काढून घेऊया. तर इथे हे वडे मी चटणीबरोबर सर्व केलेत. तुम्ही पाहू शकता आतपर्यंत हे वडे मस्त फ्राय झालेत. तर थोडीशी गोड तिखट अशी या वड्यांची चव लागते आणि खूपच मस्त लागतात चवीला. तर ही होती आपली दुसरी रेसिपी. आता बनवूया आपली मान्सून स्पेशल तिसरी रेसिपी. तर इथे मी पहा अर्धा कप सालासकटची जी मुगाची डाळ असते ती घेतली. ही आता एका बाउलमध्ये काढून घेतली. यामध्ये आता पाव कप उडदाची डाळ घालायची आहे. तर इथे तुमच्याकडे जर सालसकटची उडदाची डाळ असेल तर ती तुम्ही घेतली तर टेक्स्चर आणखी छान येईल. माझ्याकडे तशी नव्हती म्हणून मी अशी ही उडदाची डाळ घेतली आहे. आता या दोन्ही डाळी मिक्स करून 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून आपल्याला 2 तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आहेत. तर इथे पहा या डाळी आधीच मी भिजत ठेवल्या होत्या, छान भिजल्या गेल्यात. आता ह्या आपल्याला वाटून घ्यायच्या आहेत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून या डाळी आता आपण जाडसर वाटून घेऊया. तर पाणी न घालता ही डाळ मी अशी जाडसर वाटून घेतले. पाहू शकता अगदी जाड असं वाटून घेतलं आहे. आता यामध्ये आपण भाज्या घालूया. तर इथे मी किसलेला गाजर, कांदा, शिमला मिरची, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतले. तर ह्या सगळ्या भाज्या आता आपण जी डाळ आपण वाटून घेतली आहे जाडसर त्यामध्ये घालायच्या आहेत. याबरोबरच तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा यामध्ये घालू शकता. तर इथे या सगळ्या भाज्या मी घातल्या. यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घातली. यानंतर इथे किसलेलं आलं घालायचं आहे. आता इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा, कच्चा बटाटा सोलून किसून पाण्यामध्ये ठेवला होता तो यामध्ये घालायचा आहे. बटाटा ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल किंवा याऐवजी तुम्ही किसलेला दुधीसुद्धा घालू शकता. यानंतर इथे मी चवीप्रमाणे मीठ घातलं. चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. यानंतर इथे अर्धा चमचा आमचूर पावडर घातली. हे सगळं आता मिक्स करून घेऊया. आता यामध्ये घालण्यासाठी एक मसाला तयार करूया. तर इथे 1 चमचा धने, 1 चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा जिरं घेतलं आहे आणि हे आता जाडसर आपण कुटून घेऊया. तुम्ही मिक्सरलासुद्धा बारीक करून घेऊ शकता. हे सुद्धा यामध्ये घालायचं आहे. या मसाल्यामुळे खूपच छान चव येते. आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे. सुरुवातीला तुम्हाला याला बाइंडिंग कमी आहे असं वाटेल, पण जसं जसं तुम्ही हे मिक्स करत जाल तसं याला छान बाइंडिंग येते. आता ह्याचे आपण मंगोडे बनवणार आहोत. यामध्ये आता 1 चमचा गरम तेल घालायचं आहे. तेल गरम आहे म्हणून आधी असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हे हाताने छान एकजीव करून घ्यायचं आहे. याचे असे आज आपण मंगोडे बनवणार आहोत. तर हे असे गोल आकार द्यायचा याला. तुम्ही असे जर भजीसारखे तेलात सोडाल तर ते कुस्करतील तेलात, म्हणून हाताने थोडंसं प्रेस करून त्याला गोल आकार द्यायचा आणि मग तेलात सोडायचे. तेल अगदी व्यवस्थित गरम करून घ्यायचं. नंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि हे असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मंद फ्लेमवरती आतपर्यंत आपण फ्राय करून घेऊया. तर हे मस्त असे आपले चटपटीत मंगोडे तयार आहेत. तर इथे मी चटणीबरोबर सर्व केलेत. खूपच मस्त अशी ही रेसिपी आहे. तर ही होती आपली दुसरी मान्सून स्पेशल रेसिपी, जी तुम्ही या मुसळधार पावसाच्या वातावरणामध्ये नक्कीच बनवू शकता. आता बनवूया आपली तिसरी स्पेशल रेसिपी. तर इथे आता मी 1 वाटी रवा घेतला आहे. यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे. यानंतर 2 चमचे गव्हाचं पीठ घालायचं आहे. आता यामध्ये अर्धी वाटी दही घातलं आहे.
हे सगळं आता मिक्स करून घेऊया। यामध्ये आता पाणी घालायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, हे आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आहे। एकत्र मला किती पाणी लागलं ते तुम्हाला मी नंतर सांगते। तर इथे थोडं थोडं पाणी घालत हे पीठ मी तयार करून घेतलं। तर एकत्र मी 1 वाटी पाणी घेतलं होतं, त्यातलं 2 चमचे इतकं पाणी शिल्लक राहिलं आहे आणि हे असं घट्टसर असं पीठ मी तयार करून घेतलं। आता हे झाकून ठेवायचं 10 मिनटं, म्हणजे याच्यातला रवा छान फुलेल। 10 मिनटानंतर हे पीठ पहा अगदी परफेक्ट तयार झालं आहे। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली, यानंतर इथे बारीक चिरलेला कढीपत्ता घातला, यानंतर किसलेलं आलं घालायचं आहे, अर्धा चमचा जिरं घातलं, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे, यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं आहे। आता हे सगळं छान असं एकजीव करून घेऊया। तर याची आज आपण बोंड बनवणार आहोत। तर ते छान जाळीदार होण्यासाठी इथे पाव चमचा बेकिंग सोडा घालते मी। बेकिंग सोडा ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायचं तर नाही घातला तरी चालेल। बेकिंग सोड्यामुळे रेसिपी थोडीशी जाळीदार आणि हलकी फुलकी होईल। बेकिंग सोड्यावरती थोडंसं मी पाणी शिंपडलं आणि पुन्हा मिक्स करून घेतलं आणि आता तेल गरम करून घेतलं आहे। यामध्ये आता हे बोंड आपल्याला सोडायचे आहेत। गॅसची फ्लेम मीडियम करून बोंड सोडायची। बोंडांना असा गोल आकार द्यायचा प्रयत्न करायचा आहे। बोंड अशी हलकी होऊन वरती आल्यानंतर आपल्याला उलटून घ्यायचे आहेत आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे असे फ्राय करून घ्यायचे आहेत। तर मस्त असे ही आपले वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट बोंड तयार आहेत। चटणीबरोबर अप्रतिम लागतात। तर ही होती आपली चौथी मस्त चमचमीत अशी मान्सून स्पेशल रेसिपी। तर आजच्या आपल्या 4ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपीज आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह। तोपर्यंत धन्यवाद।